तुमचं स्वतःचं घर असावं असं स्वप्न पाहिलंय? सरकारने घरकुल योजना 2.0 सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2.5 लाखांपर्यंत अनुदान मिळू शकतं. पण अर्ज करताना एक छोटीशी चूक तुमचं नाव योजनेतून वगळू शकते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा आणि तुमचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण कसं करायचं ते दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी एक खास टिप शेअर करणार आहे जी 90% लोकांना माहीत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रीयन स्पिरिट चॅनलवर. आज आपण घरकुल योजना 2.0 बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. ही योजना शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश म्हणजे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणारं घर देणं. या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया सोपी आहे, पण चुकल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्ज मंजुरीसाठी महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का? पात्रतेची माहिती जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, ग्रामीण भागात कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 3 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर शहरी भागात 6 लाखापर्यंत उत्पन्न असलेले कुटुंब हे पात्र ठरणार आहेत. आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर पूर्वी घर नसणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि एकल महिलांना विशेष प्राधान्य इथे दिले जाणार आहे. त्याचबरोबर या अर्जाची प्रक्रिया काय असणार आहे, तर घर बसल्या अर्ज करण्यासाठी सरकारने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फक्त मी ज्या स्टेप्स सांगतोय त्या फॉलो करा. प्रथम, प्रधानमंत्री आवास योजना या अधिकृत वेबसाईटवरती जा. तिथे तुम्हाला होमपेजवरती फॉर सिटीजन असाइनमेंट पर्याय निवडावा लागणार आहे, किंवा लॉग इन अप्लाय या बटनावरती क्लिक करावं लागणार आहे. आधार क्रमांक टाकावा लागणार आणि चेकवरती क्लिक करावं लागणार आहे. तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तिथे व्यवस्थितरित्या टाकून ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा पूर्ण तिथे तपशील भरावा लागणार आहे, जसं की अर्जदाराचं नाव, अर्जदाराचा पत्ता, त्याचे उत्पन्न आणि कुटुंबातील सदस्यांची अचूक माहिती भरावी लागणार आहे. तर या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत, तर आधार कार्ड, त्याचबरोबर उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील आणि घराचा जागेचा पुरावा. जर जमीन खरेदी केलेली असल्यास त्यांची कागदपत्रे देखील तुम्हाला इथे लागणार आहेत. त्याबरोबर तुम्ही अर्ज शुल्क 100 रुपये ते 500 रुपये भरून सबमिट करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जो अर्ज क्रमांक मिळेल तो व्यवस्थित ठेवा, जो अर्ज ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायला काही अडचण येत असेल, तर जवळच्या CSC केंद्राला भेट द्या आणि CSC ऑपरेटर तुमचा अर्ज फॉर्म भरून सबमिट करेल. अर्ज क्रमांक तुम्हाला दिला जाईल, जो पुढील ट्रॅकिंगसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, या योजनेचे तुम्हाला फायदे काय असणार आहेत, तर घरकुल योजना 2.0 मध्ये तुम्हाला 2.5 लाखापर्यंत थेट अनुदान मिळतं. त्याचबरोबर गृह कर्जासाठी कमी व्याजदराचा लाभ देखील मिळतो आणि महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र अनुदान योजना उपलब्ध करत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी इथे विशेष अनुदान दिलं जातं. आता तुम्हाला घरकुल योजना 2.0 साठी अर्ज कसा करायचा ते पूर्णपणे समजलं असेल. पण लक्षात ठेवा, अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख जवळ येत आहे, त्यामुळे वेळेत अर्ज करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराशी शेअर करा. अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.